घटनेविषयी आपल्या सोबत निलेश सर आहेत. सर, हा अपघात नेमका का झाला? जी माहिती उपलब्ध होती आहे आणि सुवर्णा जे आपण स्क्रीनवर बघू शकतोय, जी लिस्ट आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, मुंबई एअरपोर्ट वरून सकाळी 7 वाजता विमानाचं टेक ऑफ झालेलं आहे आणि त्यावेळेला जो रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीने, तो रिपोर्ट आपण बघतोय आणि या रिपोर्टमध्ये 5 नावं समोर येताना पाहायला मिळत आहेत. पहिलंच नाव हे अजित पवारांचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणून नावाचा उल्लेख आहे. त्यानंतर विदीप जाधव म्हणून त्यांच्याबरोबर आहेत. हे कोण आहे यांची अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. त्याचबरोबर पिंकी माळी म्हणून आहेत ज्या त्यांच्याबरोबर आहेत. त्यानंतर पायलट जे आहेत ज्यांची नावं समोर येत आहेत त्यामध्ये सुमित कपूर हे पायलट आहेत आणि को पायलट आहेत संभवी पाठक या को पायलट आहेत. अशी 5 जण या विमानामध्ये होती. विमानाचा जो नंबर आहे तो VTSSK इंडियन अशा स्वरूपाचा आहे. हे छोटं विमान आहे, 7 सीटर विमान आहे आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार व्हिजिबिलिटी ही अत्यंत कमी होती आणि व्हिजिबिलिटी कमी असताना लँडिंगचा प्रयत्न झाला आणि या लँडिंगच्या प्रयत्नामध्ये हे विमान जे अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर येते. मुळात अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची घटना आहे. अजित पवार विमानात होते. आता कोणाच्या चुकीमुळे झाला, मात्र जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार व्हिजिबिलिटी ही बिलकुल नव्हती आणि व्हिजिबिलिटी नसताना विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येते.